नमस्कार, मी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पार्ट 3मध्ये अस्तर कसा जोडायचा आणि समोरचा भाग कसा शिवायचा ते. हे आपले कटोरी आणि शोल्डरची साईड आहे. त्याला आता आपण अस्तर जोडून घेऊया. दोन्ही भाग असे सोयीचे करून ठेवायचे आणि त्याच्यामध्ये अस्तरची कटोरी ठेवायची. साईडचे भाग पण वेगळे करून घ्यायचे, कट करून खालच्या साईडनी. जे आपण बंद बाजूकडून कट केले होते ते वेगळे करून घ्यायचे दोन्ही भाग आणि पिसाच्या मध्ये दोन्ही ठेवून घ्यायचे. अशा पद्धतीने पिसाच्या मध्ये दोन्ही भाग ठेवून घ्यायचे. उलट्या साईडला अस्तर ठेवायचा दोन्ही बाजूंचा आणि दोन्ही भाग एकमेकांवर व्यवस्थित ठेवून घ्यायचे. आता आपण कटोरीला शिलाई देऊया. थोडासा सुळसुळा कापड आहे, व्यवस्थित शिलाई द्यायची आहे. अशा पद्धतीने कटोरीला पूर्ण कडेने शिलाई देऊन घ्यायची. आजच्या भागामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे अस्तर जोडून ब्लाउज कसा शिवायचा ते आणि क्रॉसपट्टी कशी लावायची. आपली पूर्ण कटोरी जोडून झालेली आहे. आता आपण साईडचा भाग पण शिवून घेऊया. कटोरीचा एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कट करून घ्यायचा. आपली ही कटोरी जोडून झालेली आहे. आता आपण शोल्डरचा भाग जोडून घेऊया. अगदी सावकाशपणे पूर्ण भागाला शिलाई करून घ्यायची, जेणेकरून कटोरी जोडत असताना आपला कापड इकडे तिकडे सरकला नाही पाहिजे. पूर्ण एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कट करून टाकायचा. आता आपले हे दोन्ही भाग जोडून झालेले आहेत. आता ब्लाउज कसा शिवायचा ते पाहूया. त्यासाठी शोल्डरच्या भागावर आणि कटोरीच्या भागावर पाव इंचावर टिप करायची. गळ्याच्या साईडने कटोरी फक्त पाव इंचावरच जोडायची आणि नंतर खाली अर्धा इंचावर पाव इंचापासून सुरुवात करायची आणि खाली जसं जसं खाली जाईल तसं तसं अर्धा इंच कटोरी जोडायची. अगदी सावकाशपणे जोडायची. आपल्याला कापड कुठेही खेचायचं नाही. आपण ह्या ब्लाउजचे पेपर पॅटर्न स्वतःच तयार केलेले आहेत. ते कसे तयार करायचे ते मी व्हिडिओ शेअर केलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता. आता आपण याच्यावरती फिनिशिंगसाठी एक दाबटीप टाकून घेऊया. कटोरीच्या वरती अशी दाबटीप टाकल्यावर फिनिशिंग पण छान येते आणि ब्लाउज कटोरीच्या साईडने उसवत पण नाही. आता आपला हा कटोरीचा भाग जोडून झालेला आहे. अशी दाबटीप टाकल्यावर छान फिनिशिंग येते. आता आपण टक्स कसा टाकायचा ते पाहूया. टक्स टाकण्यासाठी कटोरी अशी उलटी करून घ्यायची. दोन्ही जे वाढवलेले जे दोन्ही भाग आहेत कोणते ते एकमेकांवर ठेवायचे आणि त्याचा मध्य करायचा आणि मध्यावरून 3 इंचावर आपण टक्स टाकणार आहोत. 3 इंच टक्सची उंची राहील आणि 1.5 इंच टक्सची रुंदी राहील. आपण अशा पद्धतीने टक्स करून घेतलेला आहे. याला दुमडायचं आणि शिलाई करून घ्यायची. पाहू शकता खूप सुंदर आपला पफ पण आलेला आहे कटोरीला. आता आपण खाली जे टाकलेला
पाहू शकता 5.5 इंच आपली ही कटोरी आलेली आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जाते. आता याला कटिंग करून घ्यायचं. त्यापूर्वी आपण टक्स जो आहे तो दुमडून शिलाई करून घेऊया, जेणेकरून शिलाई करत असताना क्रॉसपट्टीला इकडे तिकडे सरकत नाही. आता हे एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कट करायचा आणि एकसारखा करून घ्यायचा आणि नंतर क्रॉसपट्टी जोडायची. अगदी सावकाशपणे पूर्ण स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही जर नवीन शिकत असाल तर माझे पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला पण ब्लाउज कसा शिवायचा ते लक्षात येऊन जाईल. आता आपण आपली क्रॉसपट्टी घेऊ आणि अस्तरची पण क्रॉसपट्टी घेऊ. दोन्ही क्रॉसपट्ट्या अशा उलट्या करून ठेवायच्या. अस्तरची खालच्या साईडला ठेवायची आणि त्याच्यावरती आपला ब्लाउजचा भाग ठेवायचा आणि नंतर पिसाची क्रॉसपट्टी ठेवायची आणि दोन्हीला शिलाई द्यायची. अर्धा इंचावरून शिलाईला सुरुवात करायची आणि खालच्या साईडने पाव इंचावर पूर्ण शिलाई करायची. पाव इंचापेक्षा जास्त शिलाई करायची नाही, कारण पाव इंचापेक्षा जर जास्त शिलाई केली तर मग आपल्या ब्लाउजच्या उंचीमध्ये फरक पडू शकतो. त्यासाठी पाव इंचावरच शिलाई द्यायची क्रॉसपट्टी जोडत असताना. अशा पद्धतीने तिन्ही भाग व्यवस्थित चेक करत करत पूर्ण क्रॉसपट्टीला शिलाई करून घ्यायची. आता आपण एका साईडने ही क्रॉसपट्टी जोडलेली आहे. आता आपण दुसऱ्या साईडने जोडू. त्यासाठी आपल्याला आपला कटोरीचा जो भाग आहे असा फोल्ड करून दोन्ही क्रॉसपट्टींच्या मध्ये ठेवायचा आणि दोन्ही क्रॉसपट्टीला शिलाई करून घ्यायची. खालच्या साईडने पूर्ण पाव इंचावर शिलाई करून घ्यायची आपल्या क्रॉसपट्टीला. अगदी सावकाशपणे, क्रॉसपट्टी पण कुठे खेचायची नाही. तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. 34 साइज कटोरी ब्लाउजचे पूर्ण पार्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलला व्हिजिट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपला हा समोरचा भाग तयार झालेला आहे अगदी क्रॉसपट्टी जोडून. याची आपण उंची मोजून घेऊया. 12 इंच तयार ब्लाउजची उंची आहे, तर याची उंची बघू आपण किती आली. पाहू शकता 12.5 इंच याची उंची आलेली आहे. अर्धा इंच शोल्डर मध्ये जोडण्यात गेला तर 12 इंचाचा तयार ब्लाउज होतो. एक्स्ट्राचा जर कापड कुठे असेल तर तो कट करून घ्यायचा. आता आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबू. उद्याच्या भागामध्ये आपण दोन्ही साइडला हुकलूक पट्टी कशी लावायची ते पाहणार आहोत. तोपर्यंत अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटू पुन्हा. धन्यवाद.